नमस्कार. बापरे, मी माझ्या घरून चर्चा बैठक ऐकत होती. ही या परमात्मा एक मध्ये एवढी शक्ती आहे की त्या बाईने आताच त्या चर्चा बैठकीमध्ये आपला अनुभव सांगितला की मला कितीतरी वर्षापासून पुत्र संततीचा योग नव्हता आणि या मार्गाची रूपरेषा मला मिळाली. या मार्गात गेली आणि तत्वशब्दांनी माझं पालन केलं तर मला पुत्रप्राप्ती झाली, म्हणजे मुलगा झाला किंवा मुलगी झाली. अशी कोणती शक्ती असेल बरं या मार्गामध्ये? माझं पण तसंच झालं आहे. 40 वर्ष झाले माझ्या लग्नाला, अजूनही मुलं बाळ काही नाही. असं करते मी पण माझ्या पतीला घरी जाते आणि सांगते या मार्गाबद्दल आणि काहीतरी विचार करून आम्ही दोघं पण याच्यावरती मार्ग काढतो. म्हणून घरी गेलं पाहिजे आणि आपल्या पतीला सांगितलं पाहिजे या मार्गाविषयी. त्यांना मी समजावून सांगतो की ह्या मार्गामध्ये आपण जाऊ जेणेकरून आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. पण हे ऐकतील का? हे तर खूप दारू पिते, घरी येऊन रोज मारझोड करते. पण माझ्या मनात आता एकच विचार चालू आहे की मला या मार्गात जायचं आहे. म्हणून मी आपल्या पतीला काही नका हो ना, मी माझ्या पतीला पूर्णपणे समजवण्याचा प्रयत्नच करते आणि हा मार्ग घ्यायलाच लावते. गेले असेल बापा, हे घरी दिसते का त्या दारूच्या भट्टीतच आहे तर अजून माहित नाही. पेऊन येते तर काय माहित बापा, माझ्या घरचा डोमेना असा डोलत येते का काही सांगायचं काम नाही. घरी आल्यावर मारझोड करते. 40 वर्ष झाले लग्नाले, अजूनही लेकरं बरं काही नाही. त्याचा काही या माणसाले थोडासा विचार नाही. सकाळ झाली संध्याकाळ झाली ढोरावानी दारू पिऊन येते. आता 5-10 मिनिटात अंधार पडलाच आहे. माझ्या घरचा डोम्याने पा कसा डोलत येईल तर त्याला घरी जाऊन पाहिजे. दारू नाही पेली तर मला माझी उल्लार वल्लार लागते. माईवाली जिंदगानी वाया गेली. लोक चहा पेते, मला दारू पाहिजे. दारू नाही पेली तर मला साला मेल्यासारखं लागते. दारू पेलो का मला ठीक लागते. दारू नाही पेलो तर मला 2-2 बायका दिसते. दारू पेलो तर एकच दिसते. हे माहीत आलं. मला सांगा, तुम्ही रोज एवढी दारू पिऊन येता? आपण दोघं पती पत्नीचा संसार आहे बरोबर, आणि तुम्ही एवढी दारू पिऊन येता आणि आपल्या प्रपंचाचा काही विचार नाही. आज 40 वर्ष झाले लग्नाला, अजूनही पुत्रप्राप्तीचा योग आला नाही. अजूनही लेकरू बाळ काही नाही. या गावामध्ये सर्व लोक वांजुटी आहे म्हणते. वांजुटी आहे म्हणून कोणा कार्यक्रमात गेली त्या वांजुटीला आपल्यामध्ये बसू नको द्या म्हणते. असे टोचू या बाया बोलते. या गावामध्ये तोंड दाखवायची लायकी राहिली नाही आणि तुम्ही ढोरा डुकरावाने दारू पिऊन येता आणि रोज घरी येऊन तमाशे करता. दारू सोडली तर तुझ्या बरोबर होतील का? मी का म्हणते, अहो ते आपल्या घराच्या साईडला चर्चा बैठक आहे. अहो ऐकून तर घ्या. चर्चा बैठक का भेटते त्याचा? ते परमात्मा एकची चर्चा बैठक. यार मला ना माझ्या परमात्मा. अहो ऐकावं. नाही मला नाही. अहो ऐकून घ्या ना. नाही मला ना. तुला करायच्या तू सेवा कर. तुम्ही करणार नाही? सेवा करणार नाही. तसं नाही व. या मार्गामध्ये पती पत्नीचा दोघांचाही विचार घ्यावा लागते आणि तेव्हाच त्या काय मार्गामध्ये जाता येते. तुला पंडितची जागा लागते का? एक चाक माया काढून फेकून दे. तसं नाही. नाही म्हणा नाही. अहो
हा. त्या बाईचं मी मार्गदर्शन ऐकलं. काय सांगते बाई? त्या बाईने त्या चर्चा बैठक मध्ये उभी होऊन सांगितलं हा. की आज एवढे वर्ष झाले, 15-20 वर्ष माझ्या लग्नाला, हा. पण मला पुत्र प्राप्ती होत नव्हती. हा. म्हणजे लेकडूबार काही नव्हतं. हा. या मार्गामध्ये गेली हा. आणि मुलगा मुलगी झाली म्हणून सांगितलं. पोपटात तिला सांगितलं. त्या बाईने सांगितलं मार्गात गेल्यानंतर पुत्र प्राप्ती झाली म्हणून. चाल बरा, कोणती बाई होय? चला. चाल चलो चलो. कोणती बाई होय? कोण माणूस होय का बाई होय मला? आवाज देऊन पाहते, तिच्या घरापर्यंत आली. ते पुंजाबाई घरी आहे की नाही आहे? चला आवाज देऊन पाहते. आवाज दे. पुंजाबाई, अगे पुंजाबाई. कोण बाई? नमस्कार. नमस्कार. तुम्ही चर्चा बैठकीमध्ये आता थोड्या वेळापूर्वी उभ्या झाल्या होत्या. हो, मी चर्चा बैठकीमध्ये. ताई, मी तुमचं भाषण ऐकून तुमच्या घरापर्यंत आली की माझे पती पण माझ्या सोबत आहे. माझे पती खूप दारू पितात. तुम्ही आपला अनुभव सांगितला त्या चर्चा बैठकीमध्ये की मला पुत्रप्राप्ती होत नव्हती. या मार्गाची रूपरेषा मला मिळाली, या मार्गामध्ये आली आणि मला मुलं बाळ झाले. ताई, मी काय म्हणते, काय? मला पण या मार्गाचा स्वीकार करायचा आहे. खरंच स्वीकार करायचं आहे का? हो. या मार्गाचं कसं काय राहते मला काही माहिती हा, नाही. बाई. दारू सोडवायला लावायची पहिली. दारू? हो, कारण दारू आणि खोटं बोलणे, सट्टा, जुवा, रात्री, पटाची होड, ह्या सगळ्या शोक करायचे नाही. ठीक आहे ताई. आणि मेन गोष्ट खोटं बोलायचं नाही. ए हो. बाई, काय? त्या नवऱ्यानं सर्व सोडलं, सगळं सोडलं. जेवती नाही का? अहो, हा. हे जेवण आपलं जीवनच आहे, हा. तर जेवायचंच ना. हा. मग पण त्याच्यात दारू नाही चालणार. तुला सेवा घेतली तर तुझे पोट्टे किती झाले? मला 3 मुलं झाले. भाऊ कोणा दिलेस? हा, कसं बोलते नाही माणूस. ताई, ते दारू पिऊन आहे, तुम्ही त्यांचं बोलणं मनावर नको घ्या. पण त्यांना एक निश्चित दारू सोडायला लावा. ठीक आहे ताई, आणि आम्ही तुम्ही जर मार्गात गेल्या नीतीनेमाने जर वागले ना, तर खरंच तुम्हाला संतान होईलच. कारण ह्या बाबांची अतोनात कृपा आहे. लोक रडत आले असेल. तुम्ही चुप राहा ना. तुमची गडबड तुझी खराब झाली ना, कोणत्या पट्टे होती? तुम्ही डॉक्टर आहे का? हो. चुप राहा तुम्ही. काहून? मी डॉक्टर आहे का? नाही. नाही ना. हा. मग तुम्ही तिथे उभे राहा. तुझी गडबड तुम्ही चुप राहा. हा. मला मार्गात यायचं शिक्षण करा. नाही होती पोट्टे आपण. चाल ना. ताई, तुम्ही मार्ग तर ठेवताय, हो. ही चांगली गोष्ट आहे. पण एक काम करा तुम्ही, कोणतं? त्यांना दारू सोडायला लावायची. ठीक आहे ताई. आणि चला, मी मार्गदर्शकाकडे नेते. तुम्ही उद्या या. ताई, का? उद्या किती वाजता येऊ आम्ही? उद्या सकाळी तुम्ही 10 वाजेपर्यंत माझ्या घरी या. ठीक आहे. ए बाई, काय? त्या घराकडे अंग धुवून यायला का नाही यायला? अहो, आंघोळ वगैरे करूनच यायचं, हा. असं नाही यायचं. अंगावर काम मुचिपील. हो, शिका. काय बोलता का तुम्ही? चुपचाप राहा. काय माहित ताई, मी उद्या येते नक्की यांना घेऊन. ते आज दारू पिऊन आहे. मी उद्या सकाळी उठल्याबरोबर त्यांना तुमच्या घराकडे घेऊन येते. घराकडे या ना. आपण उद्या सकाळी चिचाडला जाऊ. ठीक आहे. चला मग. हं? नमस्कार. चाल ना. आता काल दारू पिलो हो. तर 36 घंटे दारू उतरते का? हा, दारू पण तुम्ही दारू काल पिऊन होते ना. हो. मग आता मला आमदारे पाण्याने गोट्यावर मान. ठीक आहे. हा. चला, मी तुमची आंघोळ करून देते पटकन. न मग काय होईल? उद्या आपण त्या काय ताईकडे जाऊ हा. आणि कार्य त्या मार्गदर्शकाच्या घरी जायचं आपल्याला चिचाडला. हा. त्या कार्यकर्ता काकाजीच्या घरी जाऊ.
ते जसं जसं सांगन तसं तुम्हाला करायला लागल. मी लवकर जातो, आम धुवून येतो ना जाऊन. हो ठीक आहे. आणि तू सकाळी उठलीस तर ठीक, हा नाही तर तू आपली सोय लावून ठेवतो. मी उठते व आता जातो. मा नागोबा सोय डोलते. जा लवकर आंघोळ करून या. बाईने जसं केलं तसं झालं तर ठीक, तुले पोट्टे झालं तर ठीक, नाही तर तू आवडे मी. अहो त्या मार्गात गेल्यानं होतात, त्या मार्गाचा आपण स्वीकार केल्यानंतर ते होईलच. नाही तर मार्गामध्ये आल्यानं बायका उलट्या सीध्या नवऱ्याला बोलते. ते बाकीच्यांचं त्यांच्या परी. तशी बोलली का तू आवडे मी कार्य तुझे केलंस का तू उभी शिल्पी फोडली. नाही हो. चाल मग. चला बाई आहे का माणूस आहे कार्यकर्ता बोलाव इकडे. आधी त्या बाईच्या घराकडे हो, जाऊ हो. आणि मग तिला घेऊन सोबत जाऊ. पुंजाबाई, बोला पूजाबाईने. पुंजाबाई. आले का तुम्ही? हो आम्ही आलो. जसं तुम्ही सांगितलं तसं आम्ही आंघोळ वगैरे करून. आज नमस्कार. नमस्कार. आज दारू पिऊन नाहीये ना? नाही, नाही. हा ठीक आहे. चला मग. वाट घेऊन पाय. काय होतं का? काल माहिती आहे ना कसे नागोब्यासारखे डोलत होते, आज स्वतःच्या पायाने चालत आले. खरंच आहे. हो. चला मग. चला. चला चला. बाई बघा. तुला माहिती आहे का, काय? मी तुला काल शब्द दिला हो. की मी या मार्गाचा स्वीकार करायला तयार आहे. असं. काल रात्री मी झोपले आणि तुम्हाला माहिती आहे का, माझ्या स्वप्नात साक्षात बाबा हनुमानजी दर्शन देऊन गेले. बाबाबाई, बाबांची अपरंपार कृपा आहे. खरंच खूप मोठी शक्ती आहे ग ही. काय सांगू सखे बाई, काय सांगू सखे बाई, स्वप्नाची हे नवलाई. काय सांगू सखे बाई, स्वप्नाची हे नवलाई. काय सांगू सखे बाई, स्वप्नाची नवलाई. काय सांगू सखे बाई, या स्वप्नाची नवलाई. काय सांगू सखे बाई, स्वप्नाची हे नवलाई. काय सांगू सखे बाई, स्वप्नाची हे नवलाई. काय सांगू सखे बाई, स्वप्नाची नवलाई. स्वप्नात मी पाहिले, जुमदेव बाबा वाराणसी आई. 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 स्वप्नात पाहिले, बाबा वाराणसी आई. स्वप्नात पाहिले. बघा. काय? काकाईचं घर आले. हो का? हो. आवाज द्या बरं. आवाज देते मी काका. ठीक आहे. काकाजी. आजी ओ काकाजी. बोला. बघा. नमस्कार. नमस्कार जी. नमस्कार जी. नमस्कार. तुम्हाला माहितीये की माझ्यावर किती मोठं संकट होतं पहिले, हो का? आणि आज ते संकट दूर झालं. हो. आज यांच्यावर ते संकट आलं आहे. काय झालं?
यांना मार्गात जायचं आहे. मार्गात याच आहे. होय ना. मग त्याची रूपरेषा मला सांगितली का? आता मी तर सांगितली, पण तुमच्या परीने तुम्ही त्यांच्यासोबत मार्गदर्शन करा. ठीक आहे, बोला. काकाजी नमस्कार. नमस्कार. नाव सांगून दे. हे माझे पती आहेत छगनलालजी अच्छा. आणि मी त्यांची पत्नी शिलाबाई. हा. आम्ही काकाजी या मार्गामध्ये येण्याचा निश्चय केला आहे. आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे. तर बाई मार्ग हा फुकटात नाही मिळत ना. काय फुकटात नाही मिळत. म्हणजे पैसे लागतात, पैसे. पैसे लागते हो. काकाजी? हा. आम्ही आजपर्यंत तर एवढ्या जाणत्या जुनत्याकडे पैसे दिले. जाणत्याला पैसे दिले बाई, कार्यकर्त्याला काय कार्यकर्त्याला पैसे नाही देत. तुम्हाला किती पैसे लागते काकाजी? बाई हा. या मार्गात पैसे लागत नाही. असं हो. म्हणजे पैसे लागत नाही? 1 रुपयाला लागत. पण या मार्गामध्ये आपल्याला पूर्ण देव धरण हा याचं विसर्जन करावं लागते. काकाजी तुम्ही जसं म्हणाल तसं करीन. आम्ही त्या देवादेवतांचं विसर्जन करीन. कारण आजपर्यंत एवढे देवदेवता पूजले पण एकही देव धावून आला नाही. बाई मग तुमच्या घरी परिवार किती लोकांचा आहे? आम्ही दोघंच आहो काकाजी. आमच्या लग्नाला 40 वर्ष झाले, अजूनही पुत्र प्राप्ती नाही. या गावातले आमच्या गावातले लोक मला वांजुटी वांजुटी म्हणून चिडवतात. अच्छा. बाई हा तुझ्या घरवाला दारू पिते का? काकाजी येते म्हणा. पेते काकाजी. नाही पण याचा दारू चालत नाही. आज पेऊन नाही आले. आज पिऊन आले. नाही त्यांना सांगितलं होतं काल की आपल्याला मार्ग घ्यायला चिचारला काकाजीकडे जायचं आहे. हा, उद्या तर दारू पियल तर याची हमी कोण घेईल? काय उद्या जर यानं दारू पिलं तर याची हमी कोण घेईल बाई? हो व. काकाजी म्हणते मला बोलू दे ना. बोला. मला बोलू दे. नमस्कार जी. नमस्कार जी. सांगा तुमचे नियम काय आहेत? नियम काय आहे? हो. अरे तुझा चेहरा तर दिसते दारुड्यासारखा. दारू पितो जी. दारू पिते. मात्र आज दारू पेलो नाही. आज दारू नाही पिलं. नाही पेलो. मग काल काल खमजून पेलो, मुतून वरी पेलो. मात्र काल पेलो. काय हे खोटं बोलू काकाजी? काल पेला. हो हो. मग आता याच्यानंतर आता नाही पेणार. नाही पेणार म्हणजे याची हमी कोण घेईल? म्हणजे 40 वर्ष झाले पोट्टे पट्टे व्हायला पाहिजे बा. अरे बाबा पोटे पाट्टे होणार नाही. हो. हे भगवंताची देण आहे. बरोबर. तर हे कार्य पद्धतशीर करावं लागते. हो हो. हे कार्य पद्धतशीर करावं लागते. मग येता अगोदर हो. हा कार्य हो. मेल्याशिवाय मिळत नाही. काकाजी मी मेलो तर कार्य कोण करत? हं? मी मेलो तर तुम्ही म्हणते मरावं लागते. मी मेलो तर माझे कार्य कोण करत? अरे बाबा या मार्गात येण्याआधी पूर्ण देव धरण विसर्जन करू. हा म्हणजे 36 कोटी देवागण फेकून द्या. त्या बापाला पाहिलं का 36 कोटी जेवणार होते? पंचायत दिवस हे महादेवा. नाही त्या बापाला पाहिलं 36 जेवणार नाही होते? नाही 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 ना. नाही पाहिजे. मग 36 देव कोण असे म्हणते लोक 36. लोक का म्हणते? हो बरोबर. या मार्गात येण्याआधी मरा लागते. हो. मरा लागते म्हणजे कसं? पूर्ण देव धरण पूर्ण विसर्जन करावं लागते. हो. न दारू तर अगोदर सोडून यावं लागते हो बापू. म्हणा. मला सांगा हे काकाजी म्हणते मोरा लागते. हो. आपण मेले तर लेकरं बाळं कोणाला होईल व? मग कोणाला होईल? डुंगरातून निघती मग नाही का? कसं मरा लागते तेव्हा? सांगा ते सांगतात ना. ते सांगून कसे राहिले ना आपल्याला. मरावं लागतं का डुंगरातून निघती पडते. अरे बापू मरा लागते त्याचा अर्थ असा नाही आहे बेटा. सांगा. समजला का? समजलं नाही समजून सांगा काका. आपल्याला हे दारू सोडावं लागते. बरोबर. बरोबर आहे? काय झालं पहिल्याने? हा? हो. मांस मटण अंडे फंडे सर्व बंद. बरोबर. दारू तर झाली बंद. हो. सट्टा नाही, जुवा नाही, लॅटरी नाही, कोंबड्याची गाती नाही, सर्व बंद करावं लागते. बरोबर. मग अगोदर पहिला मुद्दा म्हणजे तुले दारू सोडून यावं लागते. सोडली काकाजी. एकच आपल्याला परमात्मा एक हो. हा मानावा लागते. बरोबर काकाजी. बरोबर आहे? बरोबर. म्हणजे आपण त्या मार्गात गेलो. हो. त्या मार्गात म्हणतो म्हणजे एकच भगवंताला मानणे म्हणजे आपण या मार्गात गेलो. बरोबर बरोबर. बरोबर आहे? दारू पिणार नाही. दारू पेशील नाही. नाही नाही नाही. कानाला खेळायला होतो बाबा. मग उद्या जर दारू पेल असतं अरे बापा तुम्हाला जे करायच्या मध्ये माझे कार्य बंद करून टाकच्या. मात्र मी दारू पिणार नाही म्हणजे नाही. मग साई मध्ये कार्य कशी? हो. इमानदारीने. अच्छा उद्या सकाळी जायचं. हो.
सकाळी जाऊन रे सकाळी 4 वाजे उठायचं. 4 वाजता आम्ही दोघंही का हे उठन का मी उठी? अरे दोघंही ऐकून घे, दोघंही काम आहे. हा. पती पत्नी दोघंच आहे ना. म्हणजे हो आम्ही नवरा बायको दोघंच. हा दोघं जण सकाळी उठायचं, हो, आंघोळ करायचं. बरोबर. मग 5:30 वाजे आपली झोप लागायला पाहिजे. म्हणजे आम थेट होईल पहिले का मी धुईल? अरे मूर्खात कोणी धुवा, हा, हा, हा. पण दोघांनाही आंघोळ करायचं आहे. मी म्हणलं नियम आहे का बस हे सकाळी हो का? हा सांगा. दोघांनाही आंघोळ करून सकाळची विनंती करायची आहे. बरोबर बरोबर. हो. आणि कशी मानाची पूजा की आम्हाला सांगू दे. अरे बाबा पहिले दिवा लावायचं. म्हणजे कायचा जीवनाला दिवणार दिवा म्हणलं दिवणार. मग अगरबत्ती लावायचं. हा ना मग कापूर लावला हो का असं हात जोडायचं. हो हातोडं. हात जोडल्याच्या नंतर हा प्रणाम करायचं. मग सांगून द्या ना आम्ही. प्रणाम कसं कशी? सांगा तुम्ही सांगा. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. हो. मन बरं. आता तुम्ही ना सांगून म्हणलं मी मागून म्हणू का? अरे की म्हणजे तू शिक्षक, तुझा शिक्षक किती झालाय? बाईच्या बाई शिकल्या 9 मॅट्रिक. नाही मॅट्रिक आहे ना, तर बाई अगोदर म्हणत हो त्याच्या मागे तू म्हणशील. म्हणजे तिच्या मागून मी म्हणेन. अरे तुला सकाळची विनंती आणि सायंकाळची जो प्रार्थना येत तुला पाठ येतपर्यंत हो ते अगोदर म्हणा, त्याच्यानंतर तू बरोबर. म्हणा. तुला जर पाठ झाली हो तर मग दोघंही एक साथ मध्ये म्हणायचं. बरोबर. बरोबर आहे. आता उद्यापासून तुम्ही कार्याला सुरुवात करा. म्हणजे किती दिवस दिले आम्हाला? अरे 3 दिवसाच्या पहिले कार्य करा. 3 दिवस. 3 दिवसामध्ये हा. किती अनुभव मिळते, काय मिळते ते पहा. हा. त्याच्यानंतर मग नंतर मध्ये तुम्हाला अजून कार्य देईल. बरोबर. मग ते नंतर झाले म्हणजे तुम्हाला पती पत्नी दोघंच आहे ना. हो हो बरोबर आहे. बरोबर. संताप झाल्या पाहिजे. हो. भगवंताला योग मागायचं हो. का हे भगवान बाबा हनुमानजी, हा. हे मानदेगी बाबा जुमदेवजी, हा. माझ्या परिवारामध्ये एक लहानसा बाळ हो. खेळू द्या. नाही कुत्रा माझ्या काय भिऊ रे? नाही तर- अरे भगवान कुत्रा मांजर कसा येड्यासारखा बोलते रे तू. नाही पोरगी किंवा पोरगा काही होय बा. नाही तर जा, तुला नाही देत कार्य. हा बरं नाही त्या. ठीक आहे का? दादा पाहायला लागायचं नाही देत असे कार्य केल्यानं असं बोलल्यानं. माझ्या 3 दिवसाच्या ती 3 दिवसाचे कार्य दिले. त्याच्यानंतर प्रसादी वाटायची. तेव्हा चौथ्या दिवशी. चौथ्या दिवशी प्रसादी वाटल्याच्या नंतर मध्ये एक तर फोन करजो नाही तर याचं. मग 11 दिवस झाले का मग तुला त्यागाचं कार्य देईल. बरं ठीक आहे काका. ठीक आहे. सर्व भगवंत घडवतोय लेकिन नियमाने वागायचं. ठीक आहे. नमस्कार. अरे करता काका 3 दिवसाचे कार्य दिले. हो आता आपल्याला घराकडे जायचं. घरी जायला का? सकाळी आम धुतलं का आपली ज्योत लावायची. ठीक आहे. चलो घरात. चला. चल आम धुतलंस का? हा, तू ये बस. पकडून घे. अरे अगरबत्ती रे. हो देतो कापूर लावा अगरबत्ती. राहू दे अगरबत्ती चालू कर. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. आता योग नाम कुठलं वाटतं झालं पाहिजे म्हणा. भगवान बाबा हनुमानजी म्हणा. भगवान बाबा हनुमानजी, मला संतान नाही तर पोरगी पोरगा काय बी देऊ. आमच्या लग्नाला 40 वर्ष झाले बाबा. मला पुत्र माझ्याच नाही म्हणा. आम्हाला पुत्रप्राप्तीचा योग द्या. आता पुत्री होय. आमच्या घरी पाळणं खेळलं पाहिजे बाबांचा. आमच्या घरी पुत्रप्राप्तीचा योग द्या. माझ्या पतिदेवाला संस्कृती द्या. चाल घे चालू कर आपली. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय.
परमात्मा एक सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाइटेशन बंद करने वाले मानव धर्म की जय. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आता हे जीवा आपला घेऊन दे उचलून. पहा, छगनलाल आणि शीलाबाई चिचाळले गेले. जयरामजी मार्गदर्शक यांच्याकडून कार्य घेतलं. असे 3 दिवसाचे कार्य, 11 दिवसाचे कार्य, असे कार्य करता करता त्यांचे 10 वर्ष निघाले आणि 10 वर्षात त्याला 2 मुलं 1 मुलगी झाली. 2 मुलं 1 मुलगी. मग 10 वर्ष झाल्यावर 1 मुलगी 2 मुलं झाले आणि मग त्याचं मन म्हणे आता आपलं भगवंतानं चांगलं केलं तर ते त्यागासाठी पुन्हा चिचाळले जाते आणि त्यागाचं कार्य घेऊन आपल्या घरी येते आणि त्या त्यागामध्ये ते काय करते बघा. नियम कसे शेव ते काय घटना करते लक्ष असू दे. मार्गात आला छगनलाल रे. मार्गात आला छगनलाल झाले 10 साल. दोन मुलं मुलगी झाली त्याला हो. दोन मुलं मुलगी झाली त्याला हो. रात्र दिवस तुमरे भगवंताला हो. या जिरे जिरे हो जिरे. रात्र दिवस तुमरे भगवंताला हो. या जिरे जिरे हो जिरे. गेलो वेळी कार्य घेऊन रे. वेळोवेळी कार्य घेऊन कचित राहून मार्गाचे सार त्याला कळले हो. मार्गाचे सार त्याला कळले हो. छगनलाल त्यागाकडे पडले हो. या जिरे जिरे हो जिरे. छगनलाल त्यागाकडे वळले हो. या जिरे जिरे हो जिरे. बायकोले म्हणे 2 मुलं 1 मुलगी झाली आपल्याला. आता जाऊन आपल्या मार्गदर्शकाकडे चिचाळला. बाबांचे सेवक आणि या परिवाराचे मार्गदर्शक श्री ओमप्रकाशजी भोयर काकाजी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. बाबांचा आशीर्वाद या मंडळाकडून. नमस्कार. बढिया. तसेच रेयांशी बावणे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. बाबांचा आशीर्वाद या मंडळाकडून. नमस्कार. मग पतिरामजी बर्वे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांना बाबाचा आशीर्वाद मंडळाकडून. नमस्कार. बायको पोरं घेतले. रोशनजी बावणे शिहोरा बाबाचे सेवक यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. बाबाकडून आशीर्वाद मंडळाकडून. नमस्कार. घेऊन बायको आणि पोरं रे. घेऊन बायको आणि पोरं
चिचाळ गावामध्ये आले हो चिचाळ गावामध्ये आले गा त्यागाचे कार्य घेऊन आले हो या जिरे जिरे हो जिरे त्यागाचे कार्य घेऊन आले हो या जिरे जिरे हो जिरे छगनलाल आणि शिलाबाई आता मार्गदर्शकाकडे जाते म्हणते भगवंतानं आमचं खूप चांगलं केलं एक मुलगी 2 मुलं तर आम्हाला त्याग घडवायचा आहे 40 दिवसाचा त्याग आता तो मुलं बायको पोरं घेऊन पुन्हा आता चिचाळले जाते बघा चांगली. बाकी तुम्ही इकडे चाल इकडे या मी काय म्हणते आपल्याला काकाजींनी सांगितलं हो. होतं की तुम्ही दिलेल्या मार्गाच्या तत्वशब्द नियमाने आणि रूपरेषाचं जर पालन केलं तुम्हाला पुत्र संतती होईल पहा त्या भगवंताचा योग आपण जर त्या मार्गात केलो नसतो आज आपल्याला पुत्र प्राप्ती झाली नसती सोन्यासारखे लेकर आपल्याला दिले काकाजींनी सांगितलं होतं मागच्या वेळेस आपण कार्य घ्यायला गेलो तेव्हा की तुम्ही पूर्ण परिवार त्यागाचे कार्य घेण्यासाठी आमच्या घरी या तर आज तो दिवस आलेला आहे अहो हे मी का म्हणतो काय हे पोट्ट्या दोन्ही मा चेहऱ्यावर दिसते आणि हे पोट्टी त्या चेहऱ्यावर माय नाही हे होय कोणाची पागल आहे का तुम्ही ते परमेश्वराने जसं घडवलं तसं तिचा चेहरा आहे बिचारी त्या एवढी सुंदर हे पोरगी. पोट्टी आपल्या मागच्या काय बोलता का बा? चाल लागून आपण. चला. चलो. आपले कॅम इकडे ठेव चल. इकडे होय आवाज द्या ना का होतं इकडे आपली दंडा ठेवून दंडा इकडे नमस्कार काकाजी नमस्कार 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 हे पा 10 वर्षामध्ये तीन वर्षांनी घेतले भगवंतामध्ये किती शक्ती आहे हो जी शक्ती आहे ना मी पहिला असाच समजूजी समजत होता ना मग आता कसं सामोर का करायचं आहे समोर म्हणजे आता पोरं बारा आम्हाला झाले आता तुम्ही आम्हाला त्यागाचे कार्य द्या म्हणजे तीन मुलं हो 3 मुलांना आम्ही दोघं दोघं मुलगी किती वर्षाची आहे बेटा मुलगी किती वय आहे 12 वर्षाची आहे म्हणजे 12 वर्षाची मुलगी हो. तो तो मुलगा हे लहान आहेत लहान आहे म्हणजे अमर अकबर अब्दुल 3 आहे आता 3 मुलं आहे हो. ठीक आहे हो. एक मुलगी आणि 2 मुलं हो. आता तुम्हाला त्याग घ्यायचा आहे ना ते हो जे आता आमचं सर्व सुख समाधान आहे बाबा आम्हाला आहे किंवा नाही आहे हाय 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 आहे? आम्ही खोटं नाही नाही नसल तर नको घेऊ नाही सर्व समाधान आहे सर्व समाधान नाही अजून पाहिजेत का पोरं नाही हे आता का करता एवढे नाही अजून येऊ मागून घे नाही नाही अजून होत मिळते ना नाही आता माझी शक्ती नाही आता बापू हे भांडवल सोड आता हो हो आता त्यागाची तयारी कर बरोबर तुम्ही सांगा बाबा त्यागाची तयारी कर हो म्हणजे का करावं लागते बा आता तुम्हाला सर्वात मेन मालूम आहे का त्यागाचे म्हणजे का बंधन राहते म्हणून तर सांगा ना जी बंधन म्हणजे काय चणे मुरमुरे हो खर्रा हो ठीक आहे बरोबर त्याचं दारू गिरोचं मटण तर चालतच नाही 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 अजिबात मांस मटण बंद बरोबर ठीक आहे हो बापू एक मेन उद्देश आहे या मार्गाचा कोणता जी माहित आहे का नाही मी कर्मचारी पालन हो हे करा लागते कर्मचारी पालन पाळा लागते करावं लागते बरं, ठीक आहे जी. ठीक आहे हो जी. मग आता उद्यापासून तुम्ही चालू करा हो. 41 दिवसाचे कार्य द्या हो, मग 42 तुमच्या घरी 42 दिवस प्रसादी वाटून नाही घरी यायचं बरोबर ठीक आहे ठीक आहे हो काही परेशानी लागली तर फोन केला हा ठीक आहे का? ठीक आहे नमस्कार नमस्कार घेऊन घ्या एवढी जण. नमस्कार चला कार्य अरे ते तोंड काढ ठेची इकडे ये.
ही जात काढलेस आपल्याला आजपासून उद्यापासून त्याग आहे कोणाच्या घरी जायचं नाही चांगलं मला ते थोडकड आज तुम्हाला मारलं तर मारलं उद्यापासून तुम्हाला पोट बी नाही लावणार मग त्या मारले नाही तर तुम्हाला बी नाही म्हणजे शिवा गाडी देणार नाही चांगलं शाळेमध्ये जायचं पाणी चॉकलेट खायचे नाही ठीक आहे बाई तू चांगलं दात नका काढायची मोठं पाणी प्यायचं नाही चॉकलेट खायचं नाही आणि समोसे काही खायचं नाही मग हा ठीक आहे चलो घर चलो आता आपली पहिली ज्योत लावून हो का म्हणला ते घेरे बापूया तिकून आपली केरली आणि धुणार अगं तुम्ही आमचे त्यागाचे कार्य चालू झाले तिकडे होय फेफडे तिकडे होय याचे नाही नाही तर बस ए भुल्या दरवाजा लाव नाही या एक पाठी खुली ठेवतो दरवाजा पूर्ण लावताय चांगले बसा हात जोडा हसू नको बंद रे नाही ते दाखवून दे. वो बस ना चला भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम मान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक भगवान बाबा हनुमान जी की जय महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय परमात्मा एक सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाइट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय नमस्कार नमस्कार चला हे उठला नमस्कार करा ठेवून द्या तिकडं बापुरे जेवून घ्या मग हो चाल जेवाना झोपा पहा त्यागाचं कार्य चालू केलं छगनलालजीनं आता 38 दिवस झाले त्यागाले 38 दिवस झाले फक्त 4 दिवस बाकी होते 38 + 4 = 42 पण मती बिघडली सूरजजी नवघरे यांच्याकडून 100 रुपये मिळालेले आहे तसेच मंगेशजी हुट जावई यांच्याकडून 100 रुपये मिळालेले आहे विठोबाजी घारड यांच्याकडून 50 रुपये तसेच रत्नाकरजी घारड यांच्याकडून 50 रुपये मिळालेले आहे त्यांना बाबाचा आशीर्वाद या मंडळाकडून नमस्कार आता मती बिघडली बायकोर मोहित झाला छगनला पोट्टे बाट्टे झोपले होते बायको झटके मारे अहो म्हणे 4 दिवसासाठी आपला त्याग खराब होईल तुम्ही पागल झाले पण बायकोले मारायला धावे मोहित झाल्यावर बायकोले मारायला धावे आणि त्यावेळेस त्यानं ब्रह्मचारी व्रत नष्ट केलं काय होते 4 दिवस राहिले होते त्याच्या त्यागाला त्याच्या त्यागाला
काय होते हेच तर आहे. कहाण्या आपण बनवतो शेवट लोक, ह्या अशा घटना तयार झाल्या नाही तर अशा कहाण्या तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पा मार्ग म्हणजे मानव धर्माचा सत्यानाश करतात काही काही लोक. तो आता तो छगनलाल का करते, ब्रह्मचारी वत नष्ट करते. पाणी प्याले प्याले पाणी झोपून जाते. तुला नवऱ्याची भूका काय काही भूका नाही. एवढ्या रात्री आवाजला पाणी चांगला. बोले हे सांग हे पाणी कोचवय प्यायचोय. अव येता किती कचरा आहे, किडे का भिजू काय का तुला टोले आहेत का भेटर होय. थांबा दुसरं आणते. चांगलं पाणी आण. इकडं काय दिलं. अहो आता 4 दिवस बाकी आहे. मग मला काय सांगतेस. अहो 38 दिवस झाले, 4 दिवस त्यागायला बाकी आहे. काहून काही नाही मी म्हणतो तिकडे जा. हो पागल आहे का तुम्ही. जाऊन हो आपला त्याग, आपले त्यागाचे कार्य चालू आहे. आपला छुप गए सारे नजारे क्या बात हो गई. छुप गए सारे नजारे क्या बात हो गई. तूने काजल लगाया दिल मेरा हो गई. तूने काजल लगाया दिल मेरा हो गई. तुला कापून टाकीन. कधी कुत्र्या मादरे जो खांड खांड करून मरून त्याच्या माता सांगे नको. माय बहिणीला तू छिलपी फोडीन. बघू नको. कोणाला सांगायचं नाही. त्या जाऊन झोपून द्या. सकाळी आपली ज्योत लागली पाहिजे. माई ज्योत लागली का तुझी लावून देतो ज्योत. चाल झोप. बायकोने म्हणायच्या केली हुशारी आणि दोघांची गोष्ट तुला सांगितली जरी आणि काढून ठेवीन तुले घरच्या घरी. न मार मारी चाकू भाल्याचा. मारा मारी चाकू भाल्याचा. मारी चाकू भाल्याचा. मारी चाकू भाल्याचा. आता पा 42 दिवस खतम होते, त्याची जो समाप्त होते मग मार्गदर्शकाकडे पुन्हा ते कार्य जे असते माफीचे वगैरे ते घेण्यासाठी जाते. पहा त्याच्याशी खोटं बोलते ते.
आपली 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या पहिल्या गोष्ट झाली. हे गोष्ट गुपितल्या गुपित ठेवतो. अण्णा कोणाला कधी सांगितलीस का तू आमना मी गुपित आता फक्त समजलं तर तू आमना मी जोडा फाटा तरी मारी. आज परसादी वाटली कार्यकर्त्याच्या घराकडं मुस्कान त्या चेहऱ्यावर लढू नको. झालं हसता चेहरा आपल्या मायला सांग तिला हात म्हणा. चलो. चलो इधर अपनी ध्यान इधर. काकाजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार म्हटले बाबा प्रसादी आज. प्रसादी वाटला हो आम्ही सर्वच आलो. हो का? हो जी. मग आता मला हे सांग, हो जे तुला बंधन दिलं होतं मी ना हो हो ते पूर्ण पाळलं का बापू? म्हणजे समोसे फुटाने तरलं बाटलं काही खाल्लं नाही जी. मग अजून एक का? आणि ब्रह्मचारी जो तुम्ही ना सांगितला मेन मुद्दा हा. त्याच्यावर तर नियमावर पोट ठेवलं की मी ना. हो का? मग पोट तोडून आहे त्याला जिकडं तिकडं. एक नंबर ठेवलं मी ना. एक नंबर हो जी. म्हणजे त्या पूर्ण आमच्या मला त्या कसा सुटू पडला पूर्ण पडला. काका. हो जी हो मग आता त्या फोटो आणायचा आहे. जी. पण पाय बेटा हो. सही सांग, हो नाही नाही काय चुकला तर नाही. नाही 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 चुकलो का सांगणे. काय चुकल्या का? नाही काकाजी, जेवढं बंधन दिलं होतं तुम्ही जेवढं बंधन दिलं होतं तेवढं पण आम्ही पालन केलं. मग चला मग फोटो आणायचा. काही चुकी नाही झाली काकाजी आमच्या हाताने. काय चुकी झाली. हा, मग एक काम कर बापू, हो मी फोटो आणून देतो, हो हो तू हवन घालून टाक. हो हो कमरी या लागेल का? आली नाही बाबा. म्हणजे आम्ही नवीन माणसं आम्हाला का समजत. मग फटू आणायला तुम्ही आणत असाल ना मी तवरी साफसफाई नाही फोटो कार्य देण्यावाल्यालाच न्यावं लागते आणि त्याला सोबत घेऊन नाही. आणि त्याने घेऊ का. नाही बाहेरचं काही काम नाही. पण तुम्ही घराकडच्या बाहेरचं काम इकडे ये. सरा मग कर. ज्याच्या फोटवा भेटला तसा तुला फोन लावीन. ठीक आहे. आपल्या समोरच्या कामाने लागतो. हो ठीक आहे. पोट्टे घेऊन द्या. ठीक आहे. ए बापूरे इकडे ये. तू तेल आणजो. तू गायच्या गोमित्र आणजो. न तू का आणशील. आपले हे पोचा मारून ठेवतो मग. हा त्या घराकडे जा घराकडे जा. चला. तर तुम्ही द्या ना कोण असेल तर. हो मॅनेजर साहेब. या इकडे. मॅनेजर साहेब जी याच्या टॅग समाप्त झाले. ते यायला आपल्याला फोटोवा द्यायचे. ते फोटोवा देऊन द्या. देऊन देतो मग. आणि पैसे किती लागते ते सांग जा बाबा. पैसे नाही लागत बा आपल्याकडे. नाही लागते का नाही. नाही नाही फोटोवाचे पैसे लागतात ना. नाही आपल्याकडे नाही लागत. फटवाचे पैसे लागत ना नाही. अरे नाही लागत बाबा आपल्याकडे. नाही लागते. नाही फोटोवाचे काहीतरी पैसे द्याच लागते. बिगर पैशाना फोटो नेता येत नाही. नाही माग गावाला आणली का नाही. किती रुपयात आली बाबा? 17,500 रुपये लागते म्हणजे. आता देऊन दे ना. ठीक आहे ना आम्हाला फटवा द्या आणि मान ना गावाला कुठली आम्ही चालतो. हा काजी फुकट काले नेऊ आम्ही. नाही तो बरोबर बेटा. हो टाइमवर हो जोत लागायला पाहिजे. टाइमवरच हवन व्हायला पाहिजे. दे बाबा फटवा. मॅनेजर साहेब चालतो. नमस्कार. नमस्कार. चला. तुम्ही ये जा मग. हो हो चला. अरे बापा कुठे गेली बा. तुम्ही आले. अहो फटवा आणल्या. तुम्ही फोन करणार होते ना फोटो मिळाल्यानंतर. अहो कसं आहे
लवकर गेलो लवकरच भेटल्या. हो का काकाजी काय म्हणे मग? आपल्या पारुड्यामध्ये म्हणजे कसं तिथं लवकर भेटते. हो का हो काकाजी आज हवन करा म्हणे की उद्या हवन करा? अजय! आज करा म्हणे. आता का उद्यावर खायला नेऊ? तुम्ही मला आधी सांगितले नाही हो. म्हणजे कसा बंधनानं तुझी मोकळी होती ना मी होती. ठीक आहे मी लवकर लवकर सर्व करून ठेवते. हो तुम्ही- त्यानं काम कधी जास्त नसून होत का नाही. या पूर्णाची पोळी करून तर तरी जमते. ठीक आहे ठीक आहे म्हणजे स्वयंपाक झालाय पूर्ण. झाला का? हो तर आपलं पोचा पोचा लाव फटवा मान फटाण. ठीक आहे. ठीक आहे बापरे आणलं का बेल? तुला काय सांगत होता? बेल थोकड केला. तुला काय सांगितलं? आणलं बाई ये मा बाबा आपल्या घरी का नाही भगवंतानं बाबा तत्वाची फोटो आली मा. आता काही टेन्शन नाही घ्यायची. हा आता चला आपण बसून जाऊ इकडे या. आपलं पहा आता हवन करते त्यागाचे आणि हवनामध्ये काय घटना घडते कारण हा खोटं बोलला. पहा सेवक लोक हा खोटं बोलला. इकडे यानं कर्म केले आणि तिकडे खोटं बोलला. चमत्कार पहा काय होते. त्याग समाप्त झाल्यावर जगन्नाथ गेला मार्गदर्शकाकडे अन कार्य हवनाचे घेतले तात्काळ. माझ्या दादा रे दादा माझे दादा घराती आला. माझे दादा रे दादा माझे दादा घराती आला. माझे दादा घराती आला. माझे दादा रे दादा माझे दादा घराती आला. सेवक बोलवले पाणी आणतो. मार्गदर्शक आले. एक सेवक बोलून टाकलं. येते आम्ही तरी पाणी आणतो. घेतले बोलावून काही सेवक आला. घेतले बोलावून काही सेवक आणि केला प्रारंभ त्याने कार्यास. जाडली ज्योत पाहत्या समयास. माझे दादा रे दादा चमत्कार झाला. माझे दादा रे दादा माझे दादा चमत्कार झाला. माझे दादा रे दादा माझे दादा चमत्कार झाला. माझे दादा रे दादा माझे दादा चमत्कार झाला. भगवंताने आकाशवाणी केली आणि मुलगी त्याची जाग्यावर मेली. ज्योत लावल्यावर आता मुलगी पहा जागीच तडक्यात येतं मरते. मोठी मुलगी भगवंताने आकाशवाणी केली आणि मुलगी त्याची जाग्यावर मेली. गेली स्वर्गाला गेली स्वर्गाला गेली स्वर्गाला. माझे दादा गेली स्वर्गाला गेली स्वर्गाला गेली स्वर्गाला. माझे दादा स्वर्गाला गेली स्वर्गाला. माझे दादा गेली स्वर्गाला गेली स्वर्गाला गेली स्वर्गाला. माझे दादा
त्यागाच्या हवनामुळे काय होते बघा. अरे भुये साहेब नाही आले. दिवा लाव. हो दिवा लावला का? आता ज्योत लावल्यावर जशी ज्योत विसते तशीच ते बोलगी म्हणते बघा त्या हवनाच्या कार्यात. अरे पोरीला काय झालं? पोरीला काय झालं? काय पोरीला काय झालं? पोरीला काय झालं? पाणी पाठ. बाई पाण्यावर तीर्थ भरून मागानो काकाजीने बाई. काकाजी हाय अरे थोडासा तीर्थ तरी बनवून द्यायची. काय झाला पोरीला सांग ना. पोरगी हे फडकन पडली किंवा इथला आणखी दादीवा लावला तो. अरे काकाजीने लवकर माझी तीर्थाच्या हातात. अरे थांब थोडं बेटा इकडे ये. अरे मला हे सांग हे पोरगी मग गेली देवाच्या घरी. मेली गाडी हो म्हणजे कावडी आला बाबा. अरे तुला काही गलती केलं तर नाही. गाडी गर्दी नाही केली. अरे नाही रे तू काही बघ तुला बापू काही गलती केला बेटा. नाही काही नाही केली ती गलती. जेपर्यंत गलती करशील नाही तेपर्यंत या मार्गामध्ये असं घडतच नाही. तुम्ही आपल्या सुनबाईला विचारूया माता गलती कोणतीच नाही झाली. हो सुनबाई हो सुनबाई असं कसं घडलं. काकाजी आज पहिलंच आमच्या घरी आव्हान आणि माझी मुलगी आज त्या भगवंताला प्रिय झाली. काकाजी बाई तुम्हाला मी हे तो बंधन दिलं होतं या बंधनाचं पालन केलं का नाही. काकाजी आम्ही जसं तुम्ही सांगितलं तसं पुरेपूर त्या ब्रह्मचारी व्रताचे पालन केले. काकाजी बाई पहिल्यांदा पाहून ना मी आता असं आमच्या मार्गामध्ये होतच नाही. एक काम करा बाई आता या बाईच्या श्रद्धा करून घ्या नियमाप्रमाणे आणि 3 दिवसाचे उद्यापासून माफीचे कार्य करून घ्या. बापू काकाजी हो जगन्नाथजी अरे बापूच्या देवाच्या घरी गेली काही नाही करायचं. एक उठ बेटा उठ. 40 वर्ष झाले पोरा मारायला अरे बापू लढू नको बापू. आता एक काम कर बेटा हिला सत्कार करून घे ठीक आहे ना बेटा. उद्यापासून 3 दिवसाचे माफीचे कार्य कर. महागड या ना 3 दिवसाचे माफीचे कार्य कर. मग पुन्हा 7 दिवस झाल्याच्या नंतर मग हवन कराव. थोडासा चार्य बाबू हे माझी पोरगी मेली रे. धड धडा रडसीला बाई. धडधडा रडसीला बाई मुलीची आई हो. तुला कोणती बिमारी झाली हो बाई.
कशी सोडून चाली आली हो बाई. हळबडी मछली सेवकात शेवक म्हणे पहिल्यांदा घटना घडली या त्यागाच्या हवनात. छगनलालच्या घरी एकमेकाने विचार करे, एकामेकाच्या तोंडाकडे पाहून विचार करू लागले शेवले. हळबडी मछली सेवकात एकमेकात घटना कशी का झाली रे दादा. चला भगवंता का हा महान गुन्हा केला, का हा भागच पाहिजे. माई एक पोरगी मेली, दोन पोरं आहेत, तरी टेन्शन लेने का नाही. जमीन आपली आहे तर पीक कवाई निघू शकतो, टेन्शन नाही. पोरगी मेली मात्र मी कार्यकर्ता साहेबाला आपली चूक सांगणार नाही. मा लक्षामध्ये मला पटलं काहून झालं असं काय झालं. चला कार्यकर्ता काकाजीकडे जातो. झाले सतगत केली त्याच्या परी आल्या पाहिजे परी. सतगत केली त्याच्या परी आल्या पाहिजे परी कन बोत हो. आल्या पाहुण्या परी गण भोगत हो. मार्गात येऊन केला म्हणे घात हो. या चिरग्या चिऱ्या हो चिरे मार्गात येऊन केला म्हणे घात हो. या चिरग्या चिऱ्या हो चिरी. पाहुणे परी पोरीच्या मावश्या चुलते काके म्हणे छगनलाल त्या मार्गात आला पोरगी गेली. अनेक मंदी होतास तेव्हा कोणी नाही मेलं, तुला का करून ठेवलं छगनलाल असे पाहुणे परी चेष्टा करे. बायकोला येऊन बायकोला देऊन ठाक लपवून बाप छगनला बाप छगनला लहो. पुढच्या कार्याची चालते चाल हो. या चिऱ्या चिऱ्या हो चिरी. पुढच्या कार्याची चालते चाल हो. या चिऱ्या चिऱ्या हो चिरे. माझे प्रिय बंधू विलासरावजी चौधरी बाबाचे सेवक यांच्याकडून या पोहण्यावर 101 रुपयाची भेट मिळाली. त्यांना माझा नमस्कार. तसेच आमचे काकाजी पतिरामजी कर्वे वाकडेवाडीवाले ह्या सेवकाकडून आम्हाला 51 रुपयाची भेट मिळाली. पाठी आभार, या लाख शुक्रिया. आता छगनलाल का करते का करण म्हणते भगवंत. बायकोले म्हणते तू फक्त पुढजे नको, काही होत नाही. आणि आता पुन्हा हवनाचं कार्य घ्यासाठी पुन्हा तो चिचाळले जाते. अजूनही खोटं बोलते. पोरगी मेली तरी तो छातीले मोठा पक्का पहा. म्हणून समोर काय होते कहाणीमध्ये बघा. तसेच आमचे मोठे भाऊसाहेब देवतांजी मोकरकर
यांच्याकडून 51 रुपयाची भेट मिळाली पाठी आपण बाबाच्या शब्द त्याला नमस्कार चलो. विराट चरडे मुक्काम खंडाळावाले यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली पार्टी आभारी आहे बाबाच्या शब्दाला माझा नमस्कार येता उभी राय इकडं व्हा काकाजी नमस्कार 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 बोला. आता मला 3 दिवसाचे कार्य दिले होते हो. आता प्रसादी वाटली तुमच्याकडे आलो काकाजी बाबू एक काम कर ना बेटा हो आता तुझे त्याग तर झालाय हो फोटो बी आली आहे हो हो ठीक आहे हो पूर्ण हवन करून घे तर मग तुम्ही या ना हो मी येतो ना ठीक आहे माझ्या कामाचं आहे आज हो जी ठीक आहे